श्री गणेशाय नमः. श्री परमात्मने नमः. अध्याय पहिला. श्लोक दुसरा पाहणार आहोत. त्याचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा श्लोक दुसरा. भाविकांनो, पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्रांनी संजयला विचारलेले होते की हे संजय, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले. यावर या दुसऱ्या श्लोकामध्ये संजयने उत्तर दिलेले आहे. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाले, त्यावेळी वज्रव्यूहाद्वारे उभ्या असलेल्या पांडव सेनेला पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन हे वचन बोलला किंवा हे वाक्य बोलला. बघा, दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनः तदा. इथे जो तदा म्हणजे काय, तर तदा म्हणजे त्यावेळी. ह्याचं जर स्पष्टीकरण द्यायचं झालं, त्यावेळी म्हणजे कधी बरं, तर तदा म्हणजे त्यावेळी, म्हणजेच जेव्हा दोन्ही सेना जेव्हा युद्धासाठी उभ्या होत्या ना, ते तदा या शब्दाने संजय सांगतात की त्यावेळी. कधी? ज्यावेळी दोन्ही सेना युद्धासाठी समोरासमोर उभ्या होत्या त्यावेळी. कारण धृतराष्ट्रांनी संजयला प्रश्न विचारलेला होता की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. मग तेव्हा त्यावेळी असं तो संजय म्हणतो आहे. म्हणून इथे तदा म्हणजेच काय, त्यावेळी. आता पुढचा शब्द जो आहे दृष्ट्वा तु पांडवानिकम आणि व्यूढम, या शब्दांचं आपण स्पष्टीकरण पाहूया. दृष्ट्वा म्हणजे पाहून, आणि पांडवानिकम पांडवांच्या, आणि व्यूढम म्हणजे काय, व्यूढम म्हणजे सेना किंवा व्यूहरचना. व्यूहरचनेद्वारे जी उभी केलेली सेना होती त्याला पाहून कोण म्हटलं इथे, तर राजा दुर्योधन. राजा दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांकडे जाऊन आचार्यम उपसंगम्य, उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन, तर आचार्य म्हणजेच द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन हे वाक्य बोलला. वचनम अब्रवीत, वचन बोलला किंवा वाक्य जो आहे तो म्हणाला किंवा बोलला. तर आपण दृष्ट्वा पांडवानिकम व्यूढम या 3 शब्दांचं स्पष्टीकरण पाहूया. बघा, पांडवांच्या वज्रव्यूहाद्वारे उभे असलेल्या सेनेला पाहण्याचे तात्पर्य हे आहे की इथं पांडवांची सेना ही सुचारू रूपात आणि एक भाव असलेली आपल्याला दिसून येते. अर्थातच त्यांच्या सेनेमध्ये द्विधा भाव नव्हता, मतभेद नव्हता. कौरव सेनेत मतभेद होता. कारण काय, तर दुर्योधन आणि दुःशासन इत्यादी तर युद्ध करू इच्छित होते हो, परंतु भीष्म, द्रोण आणि विकर्ण इत्यादी हे जे आहेत ते युद्ध करू इच्छित नव्हते. आता जिथे आपसी मतभेद असतो त्या ठिकाणी तेज राहत नाही. म्हटलेलंच आहे की कांच कटोरो कुंभपय मोती मित्त अवास ताल घाव तिरिया कटक फाटा करे विनाश. तर पांडवांच्या सेनेत किंवा पक्षामध्ये धर्म आणि भगवान श्री कृष्ण होते. ज्यांच्या पक्षामध्ये धर्म आणि भगवान असतात ना, त्यांची इतरांवर अगदी वेगळीच अशी छाप असते. त्यांचा प्रभाव हा इतरांवर वेगळाच अलौकिक पडत असतो. आणि त्यामुळे संख्येने जरी पांडव सेना कमी असली तरी तिचा प्रभाव, तिचे तेज हे कौरव सेनेवर जबरदस्त पडलेले होते. आणि विशेषत्वाने पांडव सेनेचा दुर्योधनावर खूपच प्रभाव पडलेला होता. ज्यामुळे दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त गंभीर वचन बोलला, असं या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पहिली ओळ आपली काय आहे की दृष्ट्वा तु पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा. तर दुर्योधन इथे राजा दुर्योधन असं सुद्धा म्हटलेलं आहे बरं का संजय. हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयाच. परंतु तदा म्हणजे त्यावेळी, आणि दृष्ट्वा तु पांडवानिकम व्यूढम व्यूहरचनेद्वारे उभ्या असणाऱ्या पांडव सेनेला पाहून, असा पहिल्या ओळीचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर राजा दुर्योधन, मी तुम्हाला सांगितलं की राजा दुर्योधन, इथे संजय हा राजा म्हटलेला आहे दुर्योधनाला. हे पण आपल्याला लक्षात घ्यायला हवं. कारण दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य हे होते त्या ठिकाणी की धृतराष्ट्राचे सर्वात अधिक आपलेपण किंवा
धृतराष्ट्रांचा मोह जो आहे तो दुर्योधनावर जास्त होता. आता परंपरेद्वारे युवराज दुर्योधनच होता, कारण धृतराष्ट्र राजा होता आणि राजाचा मुलगा हा जो आहे तो दुर्योधन, आणि त्यामुळे त्याद्वारे युवराज जो आहे तो दुर्योधनच होता आणि राज्याची सर्व जबाबदारी ही दुर्योधन सांभाळत होता ना. मग धृतराष्ट्र तर नाममात्र होते. युद्ध होण्यासंबंधी सुद्धा दुर्योधन जो आहे तोच कारणीभूत होता. सर्व या युद्ध होण्यासंबंधी या सर्व कारणास्तव संजयने दुर्योधनाला राजा शब्द हा प्रयोग केलेला आहे, म्हणून इथे राजा दुर्योधन असा संजय म्हटला. आता पुढचा शब्द आहे आचार्यम उपसंगम्य. आचार्य कोण आहेत? तर आचार्य द्रोणाचार्य आहेत. द्रोणाचार्यांजवळ जाऊन इथे उपसंगम्य, संगम्य लब्बंतव्य दिलेलं आहे संस्कृतमध्ये. तर मग आचार्यम उपसंगम्य द्रोणाचार्यांजवळ जाण्यासंबंधी आता मुख्यतः 3 कारणे समजतात आपल्याला. आचार्यम उपसंगम्य म्हणजे द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो बोलला, जाऊन एवढाच अर्थ, द्रोणाचार्यांजवळ जाऊन असा त्याचा अर्थ होतो त्या शब्दाचा. तर इथे आपल्याला द्रोणाचार्यांजवळ जाण्यासंबंधी मुख्यतः 3 कारणे समजतात. पहिलं कोणतं हो? तर आपला स्वार्थ साधला जावा, अर्थातच द्रोणाचार्यांमध्ये पांडवांप्रती द्वेष निर्माण करून द्रोणाचार्यांना आपल्या पक्षामध्ये पूर्णपणे आणि विशेषत्वाने करून घेण्यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला असावा. मग अजून दुसरं कारण कोणतं समजतं आपल्याला त्या ठिकाणी? बघा, व्यावहारिक दृष्टीने सुद्धा गुरु या नात्याने आदर देण्यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाणे उचितच होते. आणि तिसरं कारण असं होतं की मुख्य व्यक्तीचे सेनेमध्ये यथास्थान उभे राहणे हे खूपच आवश्यक असते. नाहीतर काय होते, तर व्यवस्था जी आहे ती बिघडायला वेळ लागत नाही, आणि त्या कारणाने दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला असावा हे सुद्धा उचितच होते. अशी 3 कारणं जी आहे ती आपल्याला समजतात. आपण समजूच शकतो की या 3ही कारणांद्वारे द्रोणाचार्य जो आहे तो दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांकडे गेला असावा. येथे एक शंका आपल्या मनामध्ये उपस्थित होते आणि व्हायलाही हवी की दुर्योधनाला तर पितामह भीष्म यांच्याजवळ जायला हवे होते, कारण ते मुख्य संपूर्ण या युद्धाचे म्हणजे युद्ध क्षेत्रातील कौरवांचे सेनापती होते, कौरवांच्या सेनेचे सेनापती होते. पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळच का बरं गेला असावा? तर याचा खुलासा आपण अशा रीतीने देऊ शकतो की द्रोण आणि भीष्म हे दोन्हीही सुद्धा उभय पक्षपाती होते. म्हणजेच काय, तर ते कौरव आणि पांडव या दोन्ही पक्ष राखू पाहत होते. आता या दोघांमध्ये सुद्धा द्रोणाचार्यांना राजी करणे हे विशेष कार्य होते. कारण काय, तर कारण द्रोणाचार्यांसोबत दुर्योधनाचा गुरु या नात्याने तर स्नेह होताच, परंतु कुटुंबाच्या नात्याने स्नेह म्हणजे त्यांचे प्रेम नव्हते त्यांच्यावर. पण अर्जुनवर मात्र द्रोणाचार्यांची विशेष अशी कृपा होती, आणि म्हणूनच त्यांना राजी करणे, द्रोणाचार्यांना राजी करणे हे खूप महत्त्वपूर्ण होतं. त्यांची मर्जी संपादन करणे, त्यांची मर्जी राखणे हे दुर्योधनाचे पहिले कार्य होते, आणि म्हणूनच दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांकडे गेला. दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ जाणे हे उचित होते हे नक्कीच. व्यवहारात सुद्धा आपण पाहतच असतो की ज्यांच्यासोबत स्नेह राहत नाही ना, त्यांच्याकडून स्वार्थ जर सिद्ध करायचा असेल तर मनुष्य त्याला जास्त आदर सत्कार देऊन त्यांना राजी करत असतो, आणि त्या कामासाठी तो त्यांना तयार करत असतो. हीच नीती इथे दुर्योधनाने अवलंबिली द्रोणाचार्यांच्या साठी. दुर्योधनाच्या मनामध्ये आता हा विश्वास होता की भीष्म माझे आजोबा आणि दादाजी आहेत, म्हणून त्यांच्याजवळ गेलो जरी नाही मी तरी सुद्धा काही नाही, आणि त्यामुळे ते नाराजही झाले तरी सुद्धा मी त्यांना नंतर समजावेल. पण कारण पितामह भीष्म त्यांच्यासोबत दुर्योधनाचे कौटुंबिक संबंध आणि प्रेमही होते, म्हणूनच भीष्मांनी दुर्योधनाला राजी करण्यासाठी जोराने शंख वाजवलेला होता. आता शेवटचा शब्द राहिला आणि तो म्हणजे वचनम अब्रवीत. वचनम म्हणजे वचन आणि अब्रवीत म्हणजे बोलला किंवा म्हणाला. कोण वचन म्हणाला होता हा? तर दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन वचन बोलला. दुर्योधन अशा प्रकारे नीतियुक्त वचन बोलला. इथे नुसतं अब्रवीत या क्रियापदाद्वारे सुद्धा आहे, लटलकाराचं क्रियापद आहे, आणि या क्रियापदाद्वारे सुद्धा संस्कृतच्या बोलला म्हणजे वचनच बोलेल ना तो. दुर्योधन दुसरं काही बोलणार आहे का?
परंतु इथे त्यांनी मुख्यत्वाने वचन हा शब्द देऊन मग अब्रवीत त्यासमोर ही क्रिया दिलेली आहे. मग वचन बोलला ह्याचा अर्थ इथे नीतियुक्त वचन बोललेलं आहे. नीती काय अवलंबिली होती, तर नीती ही अवलंबिली होती पितामह भीष्म यांच्याकडे न जाता तो द्रोणाचार्यांकडे गेला. ही नीती त्याने अवलंबिली इथं, आणि म्हणूनच तो वचनम अब्रवीत या क्रियापदाद्वारे तो नीतियुक्त वचन बोलला असं या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगायचंय, ज्याद्वारे द्रोणाचार्यांच्या मनामध्ये पांडवांप्रती द्वेष निर्माण होईल आणि आपल्या पक्षात ते राहून योग्य प्रकारे युद्ध करतील. म्हणजेच कौरवांकडून एकतर्फी युद्ध करतील. ते कोण? द्रोणाचार्य हे कौरवांकडून एकतर्फीच युद्ध करतील. त्या पक्षाकडे ते बघणार सुद्धा नाहीत, आणि म्हणून त्यांची मर्जी संपादन करण्याकरिता, द्रोणाचार्यांची मर्जी संपादन करण्याकरिता दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांकडे गेला, ज्याद्वारे आमचा विजयही होईल आणि आमचा स्वार्थ सुद्धा सिद्ध होईल असं दुर्योधनाच्या मनामध्ये होतं. Did you like this video? Then subscribe my channel, click the bell icon, and yes, don't forget to share this video with your friends. Bye. See you in next video.